हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम लोचनी सुख झाले ओ साजनी पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी पुढे या पुरुष मंडळी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी वा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय हो विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर जय हो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
तो हा माधव बरवा, तो हा माधव तो हा बरवा, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरि जय जय राम, जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम, हरि जय जय राम, हरि जय राम. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, हे लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा. हे लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा, दीननाथ पद्मनाभा. सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी. मजा ठेवी तेची ठाई, मज ठेवी तेची ठाई, ठेवितये ठाई, मज ठेवितये ठाई, मज ठेवितये ठाई, मज ठेवितये ठाई. माझी अल्प ही वासना, माझी अल्प ही वासना, तो उदारांचा राणा, तू तो उदाराचा राणा. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई, मज ठेवी तेची ठाई, मज ठेवी तेची ठाई. सुख वसे तुझे पायी, मज ठेवितये ठाई, ठेवितये ठाई, मज ठेवितये ठाई. तुका मने भोगे, मने भोगे, तुका मने भोगे, तुका मने भोगे. पिढा केली धाव बेगे, पिढा केली धाव बेगे, किडा केली धावे वेगे, केली धावे वेगे, केली धावे वेगे, पिडा केली धावे वेगे. सुख वसे तुझे पायी, वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, वसे तुझे पायी. मजा ठेवी तेची ठाई, मज ठेवी तेची ठाई. ठेवितये ठाई, मज ठेवितये ठाई, ठेवितये ठाई, मज ठेवितये ठाई. कुमाई, जय ढोपार कुमाई, जय विडोबार कुमाई, ढोपार जय कुमाई, जय विडोबार कुमाई, ढोपार जय जय विडोबार कुमाई, जय जय विडोबार कुमाई. कीर्तन वल्लभा, वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, वल्लभा.
वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा सुख बस तुझे पायी सुख बस तुझे पायी दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा सुख वसे तुझे पाई सुख वसे तुझे पाई मज ठेविताय ठाई मज ठेवी तय ठाई तय ठाई ठाई ठेवी मज ठेवी तय ठाई मज ठेवी तय ठाई मज ठेवित ये ठाई मज ठेवित ये ठाई मज ठेवी तय ठाई ठाई मज माझा तय ठाई तय ठाई तय ठाई मजा ठेवित ठाई
सुख वसे तुझे पाये सुख वसे तुझे पाये विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठ्ठला 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 पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वरा जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठला 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 टाळी टाळी सर्वांची. हा विठ्ठला 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 टाळ टाळ. हा शूटिंग वाले टाळ. हा टाळी वाजवा सर्वजण टाळी. हा चौकदार चौकदार. हा सारी टाळी सर्वांची. हा जय हो. लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई माझी अल्पही वासना तू तो उदारांचा राणा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई तुका म्हणे भोगे पीडा केली दाव वेगे सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुशरे काहीच नेने बोलतो वचने आति भाविका महायोग पीठे तथे भीमरत्यम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रहि
समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम प्रब्रह्म स्वरूपम गोरक्षे जालिंदर चरपटाश्याडवंग काणीप मच्छिंद्राद्या सौरंगे रेवानक बरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या माथा चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनो राम नाम बिसवास सुमिरण सुमंगल कुशल रे मागत तुलसीदास दास रे मागत तुलसीदास प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेविकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील अत्यंत महत्वाचा गोड आणि आपल्या सर्वांच्या परिचयातील भजनी मालिकेतील गाथ्यातील हा अभंग देवाकडे काही भावना व्यक्त करताना काही अपेक्षा व्यक्त करताना आणि जगाच्या कल्याणाकरता काही मागणी मागताना या अभंगाद्वारे आपल्याला जगद्गुरु तुकोबराया संवाद साधताना दिसतात. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, हे देवा, हे विश्वरा, हे सर्वेश्वरा, हे जगदेश्वरा, तू कोण आहे हे तुला मी ओळखलेलं आहे. तू लक्ष्मी वल्लभ आहे, तू दिनांचा नाथ आहे, तू पद्मनाभ आहेस आणि जगातले सर्व सुख तुझ्या चरणावर एकवटलेल्यामुळे या जगत कल्याणाकरता देवा मी तुझ्याकडे आलो आणि ते सुख तुझ्या चरणावर असल्यामुळे मलाही तिथे थोडी जागा दे आणि ते सुख मिळू दे आणि ते जगाच्या कल्याणाकरता वापरू दे देवा, ही अपेक्षा घेऊन मी तुझ्याकडे आलो. पण माझी अपेक्षा जर पाहिली ती फार छोटी आहे, फार अल्पशी आहे. पण तू देणारा जर पाहिला तर या जगात जेवढे काही उदार झाले त्यापैकी तू उदार असणारा राणा या जगातला आहे. मी छोटीशी वासना अपेक्षा घेऊन आपल्या पुढे सादर झालो आणि देवा खरं सांगू का, या प्रपंचाच्या सुखामध्ये, प्रपंचाच्या व्यवहाराच्या व्यापामध्ये माणसाला जे सुख प्राप्त झालेले आहे, जे भोग प्राप्त झालेले आहे, त्या भोगाचाच आज रोग होऊ लागला, पीडा होऊ लागली. आणि म्हणून जगत हे त्रस्त झाल्यामुळे आता तू धावून ये, या भोगातून निवृत्त कर. आणि त्या भोगाचं रूपांतर रोगात झाल्यामुळे तुझ्याशिवाय आता आम्हाला कुणी वाचू शकत नाही. हे देवा, मला मात्र तुझ्या चरणारविंदावर जे वस्ती करून सुख आहे तिथे जागा दे, ही अपेक्षा जगद्गुरु तुकोबराया अभंगाद्वारे भगवंताकडे करतात. विठाल 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 सर्वांना एक विनंती करतो, महिला मंडळी थोड्या हास्य सरका, हे मधलं भरून काढा, इकडे सरका, मागच्या या इकडे सरका. महिला मंडळी चौकदार, पुरुष मागची बसलेली इकडे या, पुढे या. मधली जागा महिला मंडळ सरका ना, तुम्हालाच म्हणतोय मी. हा बरं, पुढे पुढे सरका, अजून येणारे आहेत. आज या ठिकाणी आपण सर्वजण नाम सप्ताह करता जमलेले आहोत आणि आजचा हा सप्ताह आपण पाहिला. रौप्य महोत्सव गेले 25 वर्षे आज या सप्ताहाला होते आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने, उपस्थितीमध्ये, मार्गदर्शनाने 25 वर्षाचं हे वटवृक्ष इतकं व्यापक झालेलं आहे. या पत्रिकेमध्ये नाव वाचल्यानंतर, पत्रिकेची रचना पाहिल्यानंतर महाराज लक्षात येतं,
बाबा याच्याकरता आपण किती अट्टहास घेतला असेल, केला असेल, किती त्रास घेतला असेल, आणि 25 वर्षापासून या गावामध्ये मार्गदर्शन करत आणि सर्वांकडनं परमार्थ करून घेण्याचं कार्य जे करताय ते आदरणीय माझे हृदयस्थानी प्रेम करणारे अत्यंत जिव्हाळ्याचे संत आहे ते सर्वांचे लाडके महामंडलेश्वर श्री श्री परमपूज्य जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर श्री रामकृष्ण महाराज लभितकर बाबांना मनापासून धन्यवाद देतो. बाबांच्या अनुआज्ञाने आज या गावात माझा प्रथमता येण्याचा योग प्राप्त झाला. महाराजांनी हजारो मंदिर बांधले, अनेक गावामध्ये सप्ताह सुरू केले आणि अनेक मंदिराचा जीर्णोद्धारही केला. त्यापैकी बऱ्याच मंदिरात मलाही जाण्याचा योग प्राप्त झालेला आहे. अनेक ठिकाणी महाराज आदेश देतात, आज्ञा करतात आणि माझ्याला ती सेवा करावी लागते. आणि म्हणून आज या गावामध्ये पिंपळगाव डुकरा तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक इथे येण्याचा योग प्रथमतः प्राप्त झाला. मध्ये पांडरोलीला बाबांनी मला आणलं होतं. पांडरोलीला येऊन गेलो. बाबांच्या आश्रमामध्ये लवित कुटियामध्ये, आपल्या कुटियामध्ये लवितकर महाराजांच्या गावच लवित आहे ना, गावात तिथे कुटियावरती कीर्तन झालं होतं. इथे येण्याचा योग प्राप्त झाला. या गावात मात्र प्रथमतः आलेलो आहे. महाराजांना धन्यवाद देतो. 25 वर्षापासून आपणही महाराजांची सेवा, आज्ञा, आदेश पालन करतात. मनापासून तुमच्या पिंपळगावकरांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यांचं कार्य अगदी सूर्यासारखं प्रखर आहे, तेजस्वी आहे, असे संत आपल्या गावाला लाभल्या गेल्यामुळं मनस्वी मलाही इथे आनंद झाला. याही वयात त्यांची धावपळ पाहिली तर अत्यंत मोठी आहे. मग सर्वसामान्यपासून शिवायपासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत ते सर्वांना बोलणारे आहेत, सर्वांशी जिव्हाळ्याचे आहेत, याचंही ज्ञान आपल्या सर्वांना असणारच आहे. आणि म्हणून धार्मिक क्षेत्रामध्ये अध्यात्माच्या परमार्थाच्या उंचीमध्ये जगद्गुरु पदावरती ते आरूढ झालेले आहेत. द्वाराचार्य डॉक्टरेट ज्यांनी ज्या गाथेवरती केले, PhD ज्या तुकोबारायांच्या गाथेवरती केले, मला वाटतं माझ्यासह आपल्या सर्वसामान्य वारकऱ्याला याचा स्वाभिमान नक्कीच बाबा मला. आणि म्हणून आत्ताच मध्ये 8-10 दिवस झाले असतील, बाबांनी मला संगमनेर तालुक्यामध्ये एक गाव होतं पिंपळगाव तळे का सावरगाव तळ, त्या गावामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या माध्यमातून तिथे पाचारण केलं होतं आणि तिथे योग आला. आजही भेटीचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो महाराजांना मनापासून. या गावामध्ये अविरत अखंडपणे सप्ताहाची वाटचाल करणारे आपण सर्वजण बाबांच्या आज्ञाने अपंगत्व शरीराने जरी प्राप्त झालं पण मनाने मात्र तेजस्वी असणारे आमचे हरिभक्ती पारायण श्री पंढरीनाथ महाराजांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. या शरीराने जरी कमकुवत असेल तर मनाने मात्र खंबीर आहे आणि ते मार्गदर्शन करतात. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. पंढरीनाथ बाबा धन्यवाद. श्री कचरू पाटील डुकरे साहेबांनी आम्हाला व्यवस्था केली, चहा पाणी दिलंय, आदर आतिथ्य केलंय, त्याबद्दल डुकरे साहेब आपल्यालाही धन्यवाद देतो. ज्यांच्याकडे प्रसाद व्यवस्था होते भेट देऊन आलो. अच्छा, गोरोबा काका संस्थानाचे अध्यक्ष सन्माननीय शंकर महाराज झाडे, त्याच्यावर नावाच आहे. बाबा तुम्हालाही धन्यवाद. मोठे थोर संत इथं बसलेले आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो. मग सर्व गायनाचार्य आमचे बाबांचे प्रिय शिष्य, त्याच्यात सांग तुकाराम महाराज, महाराजांना मनापासून लखनगिरी आणि इथले दोन्ही तिन्ही गायक महाराज आपल्याला धन्यवाद देतो. तर ते दिनेश महाराजापर्यंत, त्यांच्यापर्यंत सर्वांना धन्यवाद देऊन मग विनेकरी महाराज, इथले सगळे लहान बाल गोपाळ आणि आमच्या मुक्ताई छोट्या चिमुकल्या आहेत, त्यांना धन्यवाद देतो. दोन्ही चोपदार मामा, विशेषतः परिचित अपरिचित आपण सर्वजन तानाजी भाऊ, सर्वांना धन्यवाद देतो. नाशिकवरनं इथे या ठिकाणी नारायणगिरी महाराज पतसंस्थेच्या मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या आमच्या महाले ताई इथं उपस्थित झाल्या आणि शीतलजी ताई, या दोघी आवर्जून कीर्तनासाठी फक्त पत्रिका पाहिली बाबा व्हॉट्सअपवर इथं आलेले आहेत. आणखीन एक पारखे महाराज म्हणून येत आहे आणि 2-3 माणसंही अजून येत आहे या परिसरातील. असो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि सिस्टीम मंडप डेकोरेशन अत्यंत भव्य दिव्य आहे. चित्रीकरण वाले आपल्यालाही धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ करतो. विठाल टाळी वाजवा, टाळी. अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. हा अभंग फार गोड आहे. तसे अभंग सर्वच गोड असतात आणि जे गोड असतात तेच अभंग असतात.
सर्व जग बुडल्या जाईल, पण जे बुडत नाही तेच अभंग असतात बरं का. बुडवण्याचा अनेकांनी प्रयत्नही केला, परंतु जे बुडाले नाही, तरल्या गेले ते अभंग. एक एक अक्षर जर पाहिलं तर त्यामध्ये माझा भगवान परमात्मा पंढरीनाथ वास्तव्य करतोय. त्या अभंगाच्या प्रत्येक शब्दामध्ये, अक्षरामध्ये देव आहे, ईश्वर आहे. आणि म्हणून असा हा पवित्र अभिट असणारा गोड अभंग आपल्या पुढे सादर केला. माय बापांनो, यावत जीवाला एकच इच्छा आहे, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. दुःख मिळावा वाटत नाही, पण ते मिळण्याशिवाय राहत नाही. सुख मिळावा वाटतं, पण ते मिळत नाही. सुख मिळावा वाटतं म्हणून कीर्तनात आहे, तरी ते मिळत नाही. दुःख मिळावा कोणालाच वाटत नाही, तरी ते आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इच्छा सुखाची आणि प्राप्ती दुःखाची आहे. जीवनामध्ये प्रत्येक जण अपेक्षा करतो, आम्ही हे केलं की सुख मिळेल, ते केलं की सुख मिळेल. आणि सुखा करता जीवनामध्ये माणसं धावपळ करतात. सुखाला गे करीशी तळमळ. बर, तळमळ करणारे माणसं, सुखा करता प्रयत्न करणारे माणसं सर्वजण तुम्ही आम्ही आहोत. आणि म्हणून संतांनी सांगितलं, त्या सुखा करता तळमळ करणारे हे प्राणीमात्री आहेत. ते सुख कुठं आहे, जोपर्यंत नीट कळत नाही तोपर्यंत प्रयत्न करूनही काही उपयोग होत नाही. काही काही माणसं प्रयत्न करत असतात, काही काही माणसं अपेक्षा ठेवत असतात, काही काही माणसं सातत्याने त्या ठिकाणी झगडत असतात, प्रयत्नाचा अट्टास करतात, तरीही त्यांना ते सुख मिळत नाही. कारण काय होतं, योग्य प्रयत्न केले नाही तर आम्हाला सुख मिळणार नाही. कोरडी विहीर असेल, पाण्याकरता किती प्रयत्न केला, काय उपयोग होणार आहे हो? विहीरच कोरडी आहे, आता पाण्याकरता प्रयत्न केला, चांगली जागा होती, त्या विहिरी आटल्यात, मग इथे कसं हे शक्य होणार आहे? तसेच माणसं प्रयत्नही करतात, पण ते प्रयत्न योग्य असतात असं नाही. कधी कधी प्रयत्न करून यश मिळत नाही, आणि कधी कधी माणसं सहज थोडा प्रयत्न केला तरी यश फार मोठं मिळतं. याचं कारण काय? प्रारब्ध, प्रयत्न आणि आशीर्वाद एकत्र आल्याशिवाय ते सक्सेस होत नसतात. काही काही माणसाचं प्रारब्ध चांगलं असेल तर, अनुकूल प्रारब्ध असेल तर ते सहज घडतं, पण प्रारब्ध प्रतिकूल असेल तर ते घडत नाही. मग कारण ह्या जगतामध्ये धन जन मान जर पाहिला तर प्रारब्धावर अवलंबून आहे. कारण जन मान मान धन हे तो प्रारब्धा अधीन. मग सगळं जर प्रारब्धाच्या अधीन असेल तर आम्ही या ठिकाणी प्रयत्न करायला नको का? महाराज म्हणतात, आमचे गुरुवारी नारंगिरी बाबा एक फार सुंदर सूत्र सांगायचे, प्रयत्न करिता वाळूचेही कण रगडिता तेलही गळे म्हणायचे. सांगा, वाळूच्या कणातून कुठं तेल गळेल का हो? पण आमचे गुरुवारी नारंगिरी बाबा म्हणायचे, याचा अर्थ असा आहे की अभ्यासाने सहज त्या गोष्टी साध्य होतात. म्हणून माणसाने नुसतं प्रारब्धावर राहून चालणार नाही, प्रयत्न करावे, अभ्यास चांगला करावा आणि त्या ठिकाणी कोणाचा तरी पाठीमागे आशीर्वाद प्राप्त करावा, तेव्हा माणसं यशस्वी होत असतात. आपल्या भारतामध्ये आपण पाहिलं, अनुभवलं, कल्पना चावला, सुनीता विल्यम प्रयत्न करून सक्सेस झाल्या, व्यानात बसून त्या अगदी संशोधन करून आलेल्या आहेत. आपण पाहिले आपल्या देशातले डॉक्टर अब्दुल कलाम साहेब शास्त्रज्ञ झाले. त्यांचं जीवन जर पाहिलं तर फार खडतर होतं, परिस्थितीना ते श्रीमंत नव्हते, पण प्रयत्न करून ते शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती झाले. प्रयत्न केले तर माणसं काहीही होऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. आपल्या मातीतील एक व्यक्ती जिचं नाव फार मोठ्या आदराने आजही घेतलं जातं, बाबा आपल्या राज्यात आपल्या मातीत जन्माला आलेली व्यक्ती, त्यांचा आदर्श जगाने घेतला, त्यांचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील आपल्या महाराष्ट्रात जन्माला आल्या, आपल्या मातीत जन्माला आल्या, आणि त्यांनी भारतामध्ये भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती जगाला दाखवून दिली. एकही भाषण प्रतिभाताई पाटील यांचं पदर डोक्यावरून पडलेलं नाही सापडणार तुम्हाला. कुंकू लावलेलं आहेत, पदर पडलेला नाहीये. आपल्या भारताची संस्कृती त्यांनी टिकून ठेवलेली आहे. आपण अनुभवलंय, आपण पाहतोय, भारतीय परंपरा, राष्ट्रीय परंपरा या जगाला दाखवली. जी माणसं मोठी होत असतात ना, ती उगीच मोठी होत नाही. त्यांचा उद्देश मोठा असतो, त्यांचं कार्यही मोठं असतं आणि त्यांची दिशाही मोठी असते, म्हणून माणसं मोठी होतात. माणसा उद्देश मोठा असेल आणि तुम्ही भावना जर कदाचित एखादं कार्य चांगलं असेल आणि मात्र तुमचे प्रयत्न नसेल, यश नाही भेटणार. कधी कधी कार्य दिसायला चांगलं असतं पण उद्देश वाईट असतो, कार्य सक्सेस होत नसतं, ध्यानात ठेवा. रामायणामध्ये एक प्रसंग असा येतो, ज्यावेळेस दक्ष राजाला पद प्राप्त झालं,
भगवान श्रीराम त्यांचे ते दक्ष राजा भगवान शिवाचे सासरे आहेत. पण ज्यावेळेस दक्ष राजाला पद प्राप्त झालं, त्या रामायणामधला फार सुंदर प्रसंग आहे. तेव्हा सगळ्यांनी सन्मान केला, पण आमचे भोलेनाथ जरा कुठे गेले की रामाच्या भक्तीत ते मग्न व्हायचे. त्यांना समाधी लागली, लक्षात आलं नाही आमचे सासरे महाराज पद प्राप्त झाल्यावर कधी आले. अगदी राम भजनात मग्न होते. मग त्याच ठिकाणी दक्षाने बघितलं, सगळ्यांनी सन्मान केला, सर्वांनी माझा आदर केला, पण माझा जावई यांनी माझा अपमान केला. कारण सगळे उठून उभा राहून हात जोडताय, पण हा नाही. आणि म्हणून राग आला. एक यज्ञाचं नियोजन केलं. आता यज्ञाचं आयोजन करणं, नियोजन करणं उद्देश चांगला आहे बरं का. यज्ञ करणं कार्य चांगलं आहे, पण त्यांचं कार्य चांगलं होतं, पण उद्देश वाईट होता. बाबा आपल्याला ज्ञात आहे सर्वांना, कार्य यज्ञ करणं हा चांगला म्हणजे उद्देश, कार्य चांगलं होतं, पण उद्देश त्याच्या मागचा असा होता, शंकराचा अपमान करायचा. सांगा दिनेश महाराज, कोणाच्या अपमानाच्या हेतूने जर कार्य केलं असेल तर ते कार्य सक्सेस तरी कसं होणार आहे, ते यशस्वी तरी कसं होणार आहे. आणि म्हणून मायबापांनो, जीवनामध्ये छोटे छोटे मूल्य असतात, आपल्याला समजले पाहिजे. आम्ही जीवन जगताना आमच्या कार्यामुळं, आमच्या वागण्यामुळं, आमच्या जीवनशैलीमुळे जर कोणाला त्रास होत असेल, कोणाचं मन दुखत असेल आणि कोणाला पीडा पोचत असेल, तर हेच पाप आहे. लक्षात येते ना. आमच्या वागण्याने, आमच्या कार्याने, आमच्या जीवनाने, आमच्या जीवन चरित्राने जर इतरांना त्रास होत असेल, तर हे कार्य चुकीचं आहे आणि हेच पाप आहे. पण आमच्या बोलल्यामुळे, आमच्या कार्यामुळे, आमच्या जीवनातल्या आदर्शामुळे जर कोणाला सुख पोचत असेल, तर हे जगातलं श्रेष्ठ पुण्य आहे मायबाप बर का. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान आए, किसी के काम जो आए उसे इंसान आए. माय बापांनो विचार करा, दुसऱ्याच्या कामाला जो धावून जातो. रामायणामध्ये याच्यात एक चौपाई फार सुंदर आहे. परहितबा से जिनके मन माई, परहितबा से जिनके मन माई, तिनका वो दुर्लभ जगत कचुनाई, तिनका वो दुर्लभ जगत कचुनाई. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. परहितबा से जिनके मन माई, तिनका वो दुर्लभ जगत कचुनाई, तिनका वो दुर्लभ जगत कचुनाई. राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. दुसऱ्याच्या हिताची भावना ज्याच्या अंतःकरणात आहे. परहितबा से जिनके मन माई, तिनका वो दुर्लभ जगत कचुनाई. जगामध्ये त्याला दुर्लभ काही नाही, दुसऱ्याच्या हिताची भावना ज्याच्या अंतःकरणात आहे. मग परहिताची भावना कोणाच्या अंतःकरणात असते? ती संतांच्या. कारण जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. म्हणजे जगाच्या कल्याणाकरता जी शुद्ध भावना आहे ती संतांचीच आहे. मग अशा भावनेचा जो महात्मा आहे, त्याला त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्यांनी हित होत असेल तर हा परोपकार आहे. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, मायबापांनो, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजियास, हे पुण्य आहे. आणि म्हणून जीवनामध्ये ते पुण्य प्राप्त करायचं असेल तर आम्हाला अन्नदान करावं लागेल. ते पुण्य प्राप्त करायचं असेल आम्हाला दिंडी करावं लागेल. ते पुण्य प्राप्त करायचं असेल आम्हाला पंढरी आळंदीची वारी करावी लागेल. ते पुण्य प्राप्त करायचं असेल तर आमच्या घरी कोणी अतिथी आला त्याचा आदर सन्मान करावा लागेल. आणि आमच्याकडनं जे पुण्य सहज सहज घडतंय हे पुण्य करण्याकरता आम्हाला तत्पर राहावं लागेल. कारण कधी जावं लागेल सांगता येत नाही. 25 वर्ष इथं झाले, आपण सर्वजण आपण आता आहोत, पण पुढच्या वर्षी राहूच गॅरंटी आहे का? म्हणजे जावा असं मला म्हणायचं नाही बरं का,
पण पुढच्या वर्षीपर्यंत ना कीर्तनकाराची गॅरंटी ना ऐकणाऱ्याची गॅरंटी. असा कोणी व्यक्ती जन्माला आला का बरं का डुकरे साहेब की 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देईल मी हजरच राहील बाबा. बाबा राहतील पण लोक राहतील का? असं कोण व्यक्ती आहे? लिहिता लिहिता जाईल क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही ना चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा माय बाप. आणि म्हणून कोणाला कधी सांगता येत नाही क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कोणालाही सांगता येत नाही महाराज. मग जीवनाचा भरोसा नसेल तर पुढच्या वर्षी जे करायचे ते अंदाज करा. 1 महिन्याने जे करायचे ते आता एका दिवसात करा, आणि एका दिवसात जे करायचे ते एका तासात करा, आणि एका तासात करायचे ते एका मिनिटात विचार करून चांगलं काम करा. कल करो से आज करो, आज करो से अब. मग चांगलं काम करायला वेळ होऊ नका, पुण्य करायला वेळ होऊ नका, दान धर्म करायला वेळ होऊ नका, सत्कर्म करायला वेळ होऊ नका, सत्सानिध्यात जायला वेळ होऊ नका. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. विठ्ठल आपल्या सर्वांना हे सगळं करण्याकरताच अखंड हरिनाम सप्ताह हे कार्य करतात. आमचे बाबा लवितकर बाबा या ठिकाणी येतात, आपल्याकडनं परमार्थ करून घेतात. संत सानिध्यात गेल्यानंतर परमार्थ करावा लागत नाही, तो होत असतो. ध्यानात ठेवा. तेथे राम नाम होईल श्रवण, तिथे गेल्यानंतर होतच, ते घडतच माय बापांनो. सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढ व्हावे, परमार्थ पोटी दृढ व्हावे, परमार्थ पोटी दृढ व्हावे. सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ पोटी दृढ व्हावे, परमार्थ पोटी दृढ व्हावे, परमार्थ पोटी दृढ व्हावे. माय बापांनो, परमार्थ हा करावा लागतो, पण आपल्याला इतरत्र संतांच्या सानिध्यात गेल्यावर तो होत असतो. आणि म्हणून संत सानिध्यात परमार्थ करता येतो, सहज होतो. आणि म्हणून आम्हाला असा परमार्थ प्राप्त करण्याकरता अखंड हरिनाम सप्ताह गेले 25 वर्षापासून इथे सुरू आहे. आपले गावकरी खरंच भाग्यवान आहे. आपण असे साधू संत आज पंढरपूरच्या आमचे मित्र बोधले महाराज पासून तर बाबापर्यंत सगळ्या महाराष्ट्रांची दिग्गजांचीच मांदी आळे आहेत. माझ्या या अडबंगना संस्थानला महाराष्ट्रातले जेवढे काही नामांकित कीर्तनकार असेल ते सगळे येऊन गेलेले आहेत. बाबा दरवर्षी असतात. मग मात्र ढोक महाराज असेल, संदीपान महाराज असेल, भुले बाबा असेल, बोधले महाराज असेल, जे महाराष्ट्रातील नामांकित आहे ते सगळ्या अडबंगनातला येऊन गेले. बाबा सांगतील आमची भूमी, आमचं कार्य आणि आमची गुरु परंपरा या जगातल्या मोठ्या परंपरेपैकी एक परंपरा आहे. आणि मी अशा गुरुचे एक शिष्य आहे, ते सूर्यासारखे तेजस्वी होते, संत नारायणगिरी महाराज. नारायणगिरी महाराज या कलियुगात एक महान संत झाले. वयाच्या 109 वर्षापर्यंत कीर्तन केले, आणि शेवटच्या कीर्तनाला बाबाही होते, आणि शेवटच्या समाधी सोहळ्याला बाबा होते. वयाच्या 109व्या वर्षापर्यंत कीर्तन करावं. आणि आमची गंगागिरी महाराजांची परंपरा भारतात मोठी. महाराज एका सप्ताहाला टाळ असतात 5000 टाळकरी. टाळ वाजायला किती लोक असतात? 5000 टाळकरी असतात. असे 4 प्रहारे आणि रात्रंदिवस भजन चालतं. म्हणजे रात्री विना बंद नाही. बाबा सांगतील आपल्याला, रात्री विना चालू, भजन चालू. आणि महाराज असे संत होते. आमचे गुरुवारी नारायणगिरी बाबा असे संत झाले डोकरे साहेब, कीर्तनात गेले आणि उभा राहिले की 1-2 तास आणि 3 तास कीर्तन नाही, 4-4, 5-5 तास कीर्तन व्हायचं. आणि गेल्या गेल्या डायरेक्ट इनडायरेक्ट कीर्तन असायचं. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. बाबाने ऐकलेलं रूप पाहता लोचनी, महाराजांनी सुद्धा ऐकलं वाटतं. रूप पाहता लोचनी, आरोप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. एक चाल म्हणू बाबांची सर्वजण. मना
सर्वजण टाळी वाजवा. टाळी वाजून म्हणा. सुका झाले वो साजनी, सुका झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरावा. ओ जय जय रामकृष्ण. बाबाने पाहिलेलं आहे, महाराजांनी कुठतरी ऐकलेलं दिसतंय. बाबांनी तर हजारो कीर्तन. बाबांचे एक प्रसंग आठवतो. नाशिक मध्ये सप्ताह होता. जगन्नाथ महाराज, विद्या वाचस्पती पवार महाराज आणि त्याचे आयोजक, आजच्या सप्त्याचे जे आयोजक आहे, मार्गदर्शक आहे, हेच होते तेव्हा रामकृष्ण बाबा लवितकर महाराज. तिथे नारायणगिरी बाबा आलेले होते, सगळे संत होते आणि बाबांचं कीर्तन काय माय बाप 4-4, 5-5 तास चालायचं आणि सगळे आमदार, खासदार, मंत्री, जज, कलेक्टर लाईन लावून बसायचे महाराज. सगळ्यांना सारखेपणा. आम्ही दिनेश महाराज जिथे शिकलो ना, बाबांकडे अध्ययन केलं. बाबा फार गोड शिकवायचे महाराज, खूप फार गोड शिकवायचे. कारण ते शिक्षकच होते आळंदीच्या संस्थेमध्ये. त्यांना गुरुजी म्हणून जुने लोक म्हणायचे, गुरुजी बलभीमबा जाधव गुरुजी. आणि ते शिकवत असताना संस्कृत फार गोड. आता बाबाजी आचार्य महाराजजी बसलेले आहेत आणि महाराजांना आचार्यच म्हणायचे. ते लवेतकर बाबा कमी म्हणायचे पण आचार्य जास्त म्हणायचे, मला आठवत आहे. आणि मग तेव्हा बाबा शिक्षण देत असताना बरं का, संस्कृत तुम्ही जसं गायलं ना त्या दिवशी, बाबा आम्हाला त्या काळात विद्यार्थी अवस्थेत फार शिक्षण सुंदर द्यायचे. एखादा अष्टक म्हणतो, थोडं 2 शब्द. अरे सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम, सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम, श्यामानाथम अनाथम तृणमत गोविंदम परमानंदम. जय गोविंदम परमानंदम. गोष्ट प्रांगण रिंगण लोल, गोष्ट प्रांगण रिंगण लोल, मनाकारम भुवनाकारम, श्यामानाथमनाथ तृणमत गोविंदम परमानंदम. जय गोविंदम परमानंदम, जय गोविंदम परमानंद. वा, तुम्ही असं जर वाजवायला लागले ना, आता 4 वाजेल बरं का. बाबा शिकवत असताना फार गोड शिकवायचे. आवाज देताना स्वरात द्यायचे. अरे रतनलाल, अरे गीता आणा बाळांनो. आणि गीता सुरू केले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता. ते स्वर असायचं ना, रोज अनुष्टुप छंदातली गीता पण ते बाबा स्वरात म्हणायचे. आणि बाबाने अनुभवलं, काळी 3चं स्वर असायचं. आपण सगळेजण 2 मध्ये आलो, कथा 1 मध्ये गेली आणि ते महाराज त्या काळात काळी 3 मध्ये गायचे. काय कमाल आहे. वयाच्या 109व्या वर्षी काळी 3 मध्ये म्हणणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तोच आवाज, तीच योग्यता आणि तोच अधिकार राहिला. असे संत नारायणगिरी महाराज गुरु मिळाले, आपल्या सर्वांना भाग्य आहे. आणि म्हणून त्यांच्या चरणाची सेवा. माझ्याकडे 12 वर्षे भंडारा होता कोठी. बाबा कोठीची सेवा, भंडाऱ्याची सेवा 12 वर्षे माझ्याकडे होती. बाबा अनेक गोष्टी शिकवायच्या. असं माझं सहज बोललं गेलं का, कशामुळे हा विषय निघाला की ते संत, असे साधू संत आपल्याला सहज ज्ञान देत असतात. त्यांच्या सानिध्यात गेल्यावर परमार्थ करावा लागत नाही, ऑटोमॅटिक होत असतो. आणि म्हणून संत सानिध्यात राहिलं पाहिजे, गेलं पाहिजे. आणि प्रत्येकाला एकच इच्छा आहे या जगामध्ये, आम्हाला सुख मिळावं, आम्हाला शांती मिळावी, आम्हाला समाधान मिळावं. आता समाधान, सुख, शांती जर पाहिजे असेल तर हे मिळतं कुठं, आपल्याला शोधता आलं पाहिजे. कारण या ठिकाणी जिथे आहे तिथं जाता आलं पाहिजे. आणि जाताना आम्ही मनाने गेलो तर योग्य रस्त्याने जाऊ याची गॅरंटी राहणार नाही. घेऊन जाणारा भेटला पाहिजे. जर आम्हाला घेऊन जाणारा भेटला नाही आणि योग्य मार्गदर्शक भेटला नाही तर आम्ही कदाचित वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गावात इथे या पिंपळगाव डुकऱ्याला एखादा माणूस आला, मुंबईवरनं आला, मुंबईवरनं आला, नवीन माणूस आहे, कीर्तनाला आला, त्याला सप्ताहाला यायचं आहे. तो एका एसटी स्टँडवरती उतरला आणि सांगितलं, हे बघा आचार्य लवितकर बाबांच्या मार्गदर्शनाने पिंपळगाव डुकऱ्यामध्ये सप्ताह चालू आहे. फार मोठं आयोजन बाबांनी तिथे केलेलं आहे. हजारो लोक कीर्तनाचा, अन्नदानाचा रोज लाभ घेत आहे. मलाही तिथं जायचंय, पण मी मुंबईवरून आलो, अंधार पडला, मला जरा रस्ता दाखवा. आणि एका माणसाने सांगितलं सरळ जा.
काही गावरान माणसं काय सांगतील सांगतात नाही बाबा, सरळ जा म्हटलंय. आता सांगा, आम्ही ज्या रस्त्यानं आलो त्याला टनच एवढे होते, वळणं. आता कसं आलो हे जर विचारलं तर बाबा नाही सांगता यायचं, ते जीपीएस प्रमाणे आलो. टन फार होते. नवीन माणसाला कसं राईटला जायचं का लेफ्टला जायचं कसं कळणार आहे, अनेक टन असतात. दुसरा एक म्हणाला, हो तुम्ही कुठनं आलात? म्हटलं मुंबईवरनं. कुठं जायचं? पिंपळगावला. रस्ता दाखवा. म्हटलं एक काम करा, तुम्ही इथून उजवीकडे जा, परत डावीकडे जा, पुन्हा उजवीकडे जा, आणि मग वळा, आणि मग मध्ये फाटा लागेल, आणि मग मंदिर लागेल, जा. आता उजवीकडे आणि डावीकडे पूर्वीकडे राईटला आणि लेफ्टला त्याला दिशाच कळेना, दिशाहीन झालेला, अगदी दिशाभूल झालेले व्यक्ती, त्यालाही इथपर्यंत येणं जरा मध्यरात्री असेल तर अवघडच आहे. तिसरा एक भेटला. म्हटलं कुठून आले तुम्ही? म्हटले आम्ही मुंबईवरनं आलो, कीर्तनाला जायचं आहे, आणि पिंपळगाव डोकऱ्यामध्ये या पारखी महाराज पुढे. परिणाम असं झाला, हे सगळ्या गोष्टी पिंपळगावला जायचं आहे आणि या ठिकाणी आम्हाला रस्ता सापडत नाही. एक म्हणाले एक काम करा, मध्यरात्रीच्या वेळेला तुम्ही आलात, मुंबईवरनं आलेले आहात, आता जर इथे आलेले असतील तर या ठिकाणी येणं आणि पिंपळगाव मध्ये आता मध्यरात्रीला स्टँड वरून जाणं तुम्हाला अवघड होईल, कळणार नाही. या वेळेला तुम्ही आलात, मग तुम्हाला सापडणार नाही ते पिंपळगाव. तुम्ही एक काम करा, बसा, मागे बसा. विठाल 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 मला रस्ता सापडणार नाही म्हणून सांगता का? तिसरा मार्गदर्शकाला म्हणाले, हे बघा, तुम्ही मध्यरात्री जर इथं आला असेल आणि पिंपळगावला सप्ताहाला जायचं असेल तर अनेक टण आहे, अनेक वळणं आहेत, तुम्हाला सापडणार नाही. मग तुम्ही दिशाहीन फिरत राहाल, रात्रभर भटकाल. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवतो. मार्गदर्शक 3 होते. पहिला म्हटला सरळ जा. आता सरळ जा म्हणल्यावर कसं जमणार आहे हो? एक म्हटला राईटला लेफ्टला जा, मग टन घ्या. तिसरा म्हटला तुम्हाला सापडणार नाही, मी घेऊन जातो, माझ्या बरोबर या. याला म्हणतात सद्गुरू. परमार्थाचा रस्ता आम्हाला सापडत नाही. योग आहे, ध्यान आहे, ज्ञान आहे, यस. आता आमचे खराज सर इथं आलेले आहेत, पारखे सर आहे, रमेश महाराज पारखे. बाबांना मी कल्पना दिली होती की माझे बरेच मंडळी येत आहेत, जेवायला नाही आले बाबा. आमच्या ताई आल्या, धन्यवाद. विठाल विठाल विठाल, टाळी 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 टाळी. हो माय बापांनो, परमार्थामध्ये वाटचाल करताना आम्हाला बरेच रस्ते लागतात, पण मार्गदर्शकही अनेक भेटतात. योगाच्या रस्त्याने जा, तुम्हाला देव भेटेल. बर जपाच्या रस्त्याने जा, देव भेटेल. पण जर आम्हाला योग्य मार्गदर्शक गुरु भेटला नाही तर आम्ही योगाने देव भेटणं अवघड आहे, जपाने भेटणं अवघडच आहे. आम्हाला योग्य मार्गदर्शक सद्गुरू जर भेटला तरच आम्ही देवापर्यंत पोहोचू. आणि मग तिसरा जो मार्गदर्शक होता ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे, त्याचं नाव सद्गुरू आहे. हाती धरून या चालविले घरा, त्यांची या उपकारा काय द्यावे, त्यांची या उपकारा काय द्यावे. हात धरून या चालवितो घरा, त्यांची या उपकारा, त्यांची या उपकारा. हाती धरून या चालविले घरा, 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 त्यांची या उपकारा काय द्यावे, त्यांची या उपकारा काय द्यावे, त्यांची या उपकारा काय द्यावे. हाती धरून या चालविले घरा, त्यांची या उपकारा काय द्यावे, त्यांची या उपकारा काय द्यावे, त्यांची या उपकारा काय द्यावे. हाताला धरून आपल्या मंजिलीपर्यंत पोहोचवणारा सद्गुरू असतो. आणि म्हणून असे सद्गुरू संत जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे काही जिज्ञासू साधक गेले. त्यांनी सांगितलं, महाराज आम्हालाही देवापर्यंत जायचं आहे, आम्हाला विश्वरापर्यंत जायचं आहे, आम्हाला योग्य मार्गदर्शन करा. तुकाराम महाराज म्हणाले, अरे त्याच्याकरताच माझा अवतार आहे,
मी अवतीर्ण झालेलो आहे जगाच्या कल्याणाकरता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे, बोलिले जे ऋषीचाच भावे वर्तया. जाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग, उजिष्टा तो भाग शेष उरला तो शिव. आम्ही आलो इथे पण ज्याच्या करता आलो. ते तुकाराम महाराज एवढे मोठे अधिकारी होते, देव येऊन त्यांचा काम करत होता. बरं, त्यांचं काम करत होतं यात नवल नाही, त्यांच्या पत्नीलाही मदत करत होता. बाबांनी त्या गाथेवर PhD केली. ज्यावेळेस तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर जायचे, भामचंद्रावर जायचे, आणि तेव्हा आमचे माताजी त्यांना शिदुरी घेऊन जायचे. मग तेव्हा महाराजांना म्हणायचे, महाराज तुम्ही भंडाऱ्या डोंगरावर जाता की भामचंद्रावर जातात, जरा सांगून जात जा ना, मला जरा स्वयंपाक आणायला बरं होईल. तुम्ही कुठे गेला हे कळत नाही, तुमच्या मनात आला तिथे जाऊन तुम्ही कीर्तन करतात, भजन करतात, जरा सांगून जात जा ना, आणि जरा तुम्ही कुठे चालला म्हणून. महाराज म्हणले, आमच्या मनात आलं तिथं जातो आम्ही, आमच्या तारखी काही ठरलेलं नसते म्हणले 2-2, 4-4 महिन्याच्या. आमच्या मनात आलो की तिथे जाऊन आम्ही कीर्तन करतो, भजन करतो, आम्हाला तिथे मनात आलं की जातो म्हणले. पण मग कोणत्या रस्त्याने गेला आम्हाला कसं कळणार? म्हणले, एक काम करा, मी ज्या रस्त्याने जातो ना त्या रस्त्यातली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलते, ते त्या कोपऱ्यावर येऊन चौफुलीत येऊन चेक करत जा म्हणले. लक्षात येते ना? संतांच्या चरणाची धूळ ती जर विठ्ठल विठ्ठल करत असेल आणि आमचे तोंड जर म्हणत नसेल तर विचार केला पाहिजे जर आपण काय करतो आहोत. म्हणून रज संत चरण रज लागता सहज वासनेची बीज का जातात? कारण त्या मातीतून रजकणातून सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन चालू राहतं. ही संतांची महती आहे. मग ते तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जात असताना एकदा एक घटना घडली, आणि माताजी भाकरी घेऊन चाललेल्या, टोपलं भर घेतलेल्या भाकरी, त्यात पोळलेलं टाक होतं, आणि तिथे पायात काटा मोडला. काटा मोडल्या एक घटना घडली. आता काटा पायात आहे, खाली ठेवावा तर ताक कडी सांडेल, ठेवता येत नाही. आणि मग त्याच ठिकाणी काय करावा? लहान मुलगा आला 10-11 वर्षाचा, गुरं चारणारा. म्हटले, मी तुमच्या पायातला काटा काढून देतो. वेदना फार होत्या, दुःख फार होतं. परिणाम असा झाला, तो पाय आपल्या मांडीवर घेतला आणि हाताने काटा काढला. जेवढ्या वेदना होत्या त्या संपल्या, आणि जो आनंद झाला तो परमानंद होता. कारण तो हात नव्हता, तो जगन्नाथ होता. साक्षात देवच काटा काढण्याकरता आला होता. सांगा, ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता जर देव येत असेल, ते तुकाराम महाराज सामान्य नाही. महाराज तुकाराम महाराजांचा अधिकार सामान्य नाही. आणि मग ते तुकाराम महाराज देवाशी बोलत असताना म्हणतात, देवा, हे विश्वरा, मी तुला ओळखलेलं आहे, मी तुला पाहिलेलं आहे, तुझा अनुभव मला आहे. तू कोण आहेस या जगतामध्ये? तू लक्ष्मीपती आहेस, लक्ष्मीचा वल्लभ आहे, दिनांचा नाथ आहे. कारण 14 रत्न समुद्रातून निघाले होते बर का. काही माणसं जर एकत्र आले तर चांगली क्रांती करता येते. कधी कधी माणसाने एकत्र आलं पाहिजे बरं का. देवदानव एकत्र आले, कथाभाग आपल्या सर्वांना माहिती. मुद्दा सांगतो, त्या ठिकाणी समुद्र मंथन करायचा प्रयत्न केला, आणि त्या समुद्र मंथनातून अमृत निघावा याकरता प्रयत्न होता अमृता करता. दोघे एकत्र आले होते, आणि त्याच ठिकाणी मंथन सुरू झालं. 14 रत्न त्या ठिकाणी निघाले होते. त्यापैकी एक लक्ष्मी रत्न आहे, समुद्रातून निघालेली लक्ष्मी आहे. परिणाम असा झाला, ते समुद्र मंथन करत असताना इच्छा होती अमृताची, पण पहिल्यांदा निघालं विष. बाबा, इच्छा होती अमृताची पण विष निघालं. याचा अर्थ असा आहे की चांगलं काम जरी तुम्ही करायला घेतलं तर एखादा प्रसंग वाईट सुद्धा जीवनात येत असतो, त्याला सामोर गेल्याशिवाय कधी अमृत निघत नसतं. आणि जर अमृतच निघण्याकरता विष निघलं खचून गेले तर अमृताची प्राप्ती होत नसते. म्हणून खादवल होऊ नका, निराश होऊ नका, खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विष प्रगट झालं, काम चांगलं करायला गेले, उद्देश होता अमृताचा, पण विष निघालं. आता कोण घेणार? विषयाकरता थोडाच प्रयत्न केला. आणि मग तिथे आमचे भोलेनाथ प्रार्थना केली, हे प्रभू, हे हलहल नावाचं विष आहे, जरा तुम्ही घेता का? जे माणसं मोठे असतात ना, आणि ज्यांना मोठं होऊन राहायचं असतं ना, त्यांना विष पचवण्याची क्षमता पाहिजे, तेच मोठे होतात. ज्याला विष पचवता येत नाही ते मोठे कधीच होऊ शकत नाही. ध्यानात ठेवा. महादेवाला विष दिलं, कारण विष त्यांनी घेतलं. मग अनेक प्रकारचे रत्न निघाले, धन्वंतरी निघाली, ऐरावत हत्ती निघाला, पारिजातक निघालं. हे सगळे रत्न 14 आहे. त्यापैकी अमृतही निघालं, त्याच्याही वाटण्या झाल्या. आणि मग मात्र राहत राहिली ती लक्ष्मी.
मला मुद्दा काय सांगायचा आहे, समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली, प्रत्येक रत्न वाटण्यात आली, कुणाला काय काय दिलं वेळ घेत नाही मी सांगून, पण लक्ष्मी निघाली. आता वाटण्या कशा करायच्या, कारण आतापर्यंत वाटता आल्या, पण लक्ष्मी निघाली, कशा वाटणार. मग त्याच ठिकाणी महाराज लक्ष्मीला सांगितलं, एक काम कर, तुझ्या हातात आम्ही वरमाळा देतो, 2 पंक्ती लईन धरतो, तुला ज्याच्या गळ्यात माळ घालायची तू तुझ्या इच्छेने घालू शकते. देव दानव सर्व समोरासमोर आहे, मंथन केलेलं आहे, अमृत मंथन झालेलं आहे. त्या ठिकाणी लक्ष्मी निघाली आणि मग मात्र वरमाळा दिल्या. वरमाळा हातात घेतलेली आहे लक्ष्मीने. दानव, देव आणि दानव आहे, त्या दानवाकडे ढुंकूनही पाहिलं नाही लक्ष्मीने. बरं का, लईनी ज्या 2 होत्या, दानवाची जेवढी लईन होती लक्ष्मीने ढुंकून पाहिलं नाही. कारण अत्याचार करणारे, व्याभिचार करणारे, अन्याय करणारे जे असेल, लक्ष्मी त्यांच्याकडे ढुंकून पाहत नसते. परिणाम असा झाला, ती लाईन संपली, त्यातली देवाची लाईन सुरू झाली. आता देवामध्ये अनेक देव आहे, एक नाही 33 कोटी देव, चामुंडा, 8 कोटी भैरव रे, असे सगळे देव. त्याच्यामध्ये एक एक देव पाहायला गेली लक्ष्मी. पण सगळ्या देवामध्ये कुठेतरी कोणाला दोष गुण लागलेला होता, दोष लागलेला होता. राहता 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 महाराज चंद्रापर्यंत आले आणि चंद्राकडे बघितलं, शीतल चंद्र दिसला. चंद्राला बघितल्या बघितल्या लक्ष्मीने, सगळ्या देवांना वाटत होतं लक्ष्मी आम्हाला मिळावी, लक्ष्मीने आम्हाला वरावं. प्रत्येक देव लोक अपेक्षा करत होते, दानव अपेक्षा करत होते. पण चंद्राकडे बघितलं, शीतल आहे, शांत आहे, परंतु त्यालाही एक डाग लागलेला आहे, त्यालाही एक दोष आहे. लक्ष्मी म्हणाली नको, कारण आपल्याला माहिती चंद्र काळा झालेला आहे. कशामुळे, तर त्यालाही दोष आहे. पुढे पाहिलं, सूर्य पाहिला, सूर्य चांगला होता पण तापलेला. ती म्हणाली हे चांगले आहे पण नेहमीच गरम आहे. गरम मुलगा सुद्धा मुलीला आवडत नसतो, ध्यानात ठेवा. कधी कधी तो शांतही पाहिजे. तिनं सूर्यालाही नाकारलं. पुढे गेल्यानंतर देवांचा राजा प्रमुख इंद्र पाहिला, तो चांगला होता पण समाधानी नव्हता. म्हणजे मोठ्या पदावर काम करणारे सुद्धा माणसं समाधानी नसतात. लक्ष्मी तिकडे ढुंकून पाहत नसते, हे ध्यानात ठेवा. त्याला वाटतं मिळावी पण ती मिळत नसते, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे गेल्यानंतर 4 डोक्याचा बाबा ब्रह्मदेव 4 डोक्याचा होता, त्याच्याकडे बघितलं. ती म्हणाली हे जरा बरे आहे, हे जरा बरे आहे, यांना 4 डोके म्हणजे चौबाजूला दृष्टी आहेत, चांगली गोष्ट आहे. पण हे नेहमी बिजीच आहे. कोणती मुलगी बिजी माणसाशी करते दिनेश महाराज लग्न? ती म्हणाली हे कधी फोन लावा, व्यस्तच असतो यांचा. जर फोनच लागत नसेल आणि बिजी असेल तर काय कामाचं म्हटले. बरं का तुकाराम महाराज, परिणाम असा झाला हे फार बिजी म्हणे, 4 डोके असून सुद्धा बिजी म्हटले, जास्त बिजी. कारण हे सृष्टीच्या विकासामध्ये कुलाल हाडाचा बाप्ता हाडाचा अखंड घडतो रे मडके रे, नारंगिरी बाबा फार सुंदर सांगायचे. हा बिजी आहे म्हटले, जास्त बिजी सुद्धा नको म्हटले, इजी कधी सापडणार आहे आपल्याला, नको म्हटले. पुढे बघू. पुढे बघितलं महाराज, त्याच ठिकाणी आमचे भोलेनाथ होते, शंकरनाथ, भोले बाबा. भोलेनाथाला बघितल्या लक्ष्मी म्हणाली हे जरा बरी आहे, हे चांगले आहे, हे मोठे जरा हे बरी आहे. त्यांचं शोधायला लागली. लक्ष्मीना भोलेनाथाला पसंत केलं, पण विचार करू लागली हे मोठी आहे, योग्य आहे, सगळ्या गोष्टी चांगलं आहे, पण इथे थोडा दोषच आहे. हे राहणीमानात फारच कंजूष म्हटले, राहणीमानात फार गंधळे म्हटले. कपडे कोणत्या कंपनीचे, लॉकेट कोणत्या कंपनीचं आहे, अंगाला लावलेलं भस्म कोणता, अगदी पावडर कोणती आहे, नको म्हटलंय, हेही नको. तिनं शंकराने नाकारलं. अजून पुढे कोण आहे, शेवटच्या आसनावर आमचे प्रभू बसलेले होते, नारायण भगवान परमात्मा. नारायण शेवटच्या अवस्थेत बसलेले होते, शेवटच्या अवस्थावर बसलेले होते. आणि रात त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बघितल्या लक्ष्मी पागल झाली. लक्ष्मी म्हणाले बास, ज्याला मी शोधित होते, मला वाटत होता असा पती असावा, आज परिपूर्ण योग्यतेचा, सुंदरतेचा, अधिकाराचा पुतळा, मदनाचा पुतळा आज मला भेटला. आणि मग मात्र तिनं सांगितलं की मी यांना वरणार. पण आतापर्यंत घटना अशी झाली, सगळे लक्ष्मीकडे पाहत होते, लक्ष्मीकडे अपेक्षा करत होते, लक्ष्मी त्यांच्याकडे पाहत नव्हती. आता लक्ष्मीला जे आवडले भगवान तिच्याकडे पाहत नाही, हे ध्यानात ठेवा. तुम्ही जागे आहे सगळे. आतापर्यंत सगळेजण लक्ष्मीकडे पाहत होते, लक्ष्मी मिळावं वाटत होती, पण लक्ष्मी त्यांच्याकडे झुंकून पाहत नव्हती. आता नारायणाला तिला बघितल्या अपेक्षा केली, इच्छा झाली, पण नारायण तिच्याकडे झुंकून बघत नव्हते. एक अशी घटना घडली. शेवटी लक्ष्मीला हात जोडावे लागले, नम्रतेने, भावनेने, आणि हात जोडले आणि सांगितलं प्रभू, आता माझी इच्छा आहे, आपण माझा स्वीकार करावा.
आपण मला वरावा, अर्थात तुम्ही माझे पतिराज व्हावे हीच विनंती आहे. मी तुमच्या चरणाची दासी म्हणून मला माझा स्वीकार करावा आणि चरण सेवाच मिळावी, दुसरी काही अपेक्षा नाही. मग आतापर्यंत घमंड झाला होता, माझ्यासारखं कोणी नाही, माझ्यासारखी मोठी कोणी नाही, विद्वान कोणी नाही, सुंदर कोणी नाही, आणि म्हणून अहंकार झालेली लक्ष्मी. भगवंताने सांगितलं हे काही शक्य होणार नाही, हे काही शक्य होणार नाही, जमणार नाही म्हटले. आणि त्यावेळेस लक्ष्मीने हात जोडले, विनंती केली, दुसरी जागा देऊ नका प्रभू, कुठलीही जागा नको, फक्त एकच जागा द्या, मला जीवनभर तुमच्या पायाची चरणाची सेवा घडू द्या, आणि चरणाची सेवा घडली तर माझं जीवन धन्य समजेल. शेवटी भगवंताला दया आली, भगवंताने सांगितलं ठीक आहे, तुला पायाची सेवा मिळेल. आणि मग भगवान परमात्म्याला तिने वरलं, भगवान तिचा पती झाला. आणि लक्ष्मी कांत, लक्ष्मी पती या जगात कोण आहे, तो नारायण आहे. आणि मग लक्ष्मीचा पती जर नारायण असेल आणि लक्ष्मी त्याची दासी असेल, त्याच्याकडे जाऊन हात जोडावे, प्रार्थना करावी. तुकोबाराय गेले आणि सांगितलं देवा मी तुला ओळखलं, तू कोण आहेस. अभंगाचं पहिलं लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, जय हो. लक्ष्मी वल्लभा, 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 जय हो. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, टाळी वाजून म्हणा, सर्वजन म्हणा. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पाये, सुख वसे तुझे पाये, दीनानाथ पद्मनाभ, दीनानाथ पद्मनाभ, सुख वसे तुझे पाये, सुख वसे तुझे पाये, लक्ष्मी वल्लभा, दीनानाथ पद्मनाभा, सुख वसे तुझे पाये, सुख वसे तुझे पाये, लक्ष्मी वल्लभा, नाथ पद्मनाभा, सुख वसे तुझे पाये, सुख वसे तुझे हे प्रभू, हे विश्वरा. तुकोबाराया देवाकडे गेल्यानंतर सांगितलं आज कळालं तू कोण आहेस. लक्ष्मी वल्लभा, दीननाथा पद्मनाभा, हे देवा तू लक्ष्मी वल्लभ आहे, आणि ती लक्ष्मी तुझ्या चरणाची दासी. पाय लक्ष्मीचे हाती, तिसे यावे का कुळती, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषी. केशा ती लक्ष्मी तुझ्या चरणाची दासी आहे. आणि लक्ष्मी वल्लभ तू असल्यामुळे देवा मी तुझ्याकडे अपेक्षा घेऊन आलो, एकच इच्छा आहे, तुझ्याकडे काही कामना घेऊन आलो. तू मला कळाला, तुझा अधिकार कळाला. लक्ष्मी वल्लभा, दीननाथा, काय शब्द आहे तुकोबारायाचे. बाबा 400 वर्षापूर्वीचे तुकोबारायाला आजचे शिकलेले माणसं सामान्य समजतात, म्हणजे सामान्य कपड्यातले समजतात, पण त्यांचे विचार आणि त्यांचे व्याकरण जरा पाहिलं आजच्या शिक्षणा केलेल्या माणसाला कळत नाही. म्हणजे आधुनिक शिक्षण म्हणतो बरं बाबा आपण, तर डॉक्टर आहात. कारण तुकोबारायांचे व्याकरण काय सुंदर आहे. लक्ष्मी वल्लभा, दीननाथा पद्मनाभा, हे पद्मनाभा तू दिनांचा नाथ आहे,
आणि आपण नेहमी म्हणतो आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा. म्हणजे आंधळे असेल, पांगळे असेल, मुख्य असेल, बहिरे असेल, त्याचा दाता जर कोण आहे, एक विठोबा आहे, ईश्वरच आहे, सर्वेश्वर आहे, देवच आहे. देवाशिवाय या जगात दुसरा कोणी नाही. मग तू दीननाथ आहे, आंधळ्या पांगळ्यांचा मुख्य तू देवा कैवारी आहेस. आणि आता तू कळाला देवा, आम्हाला कळाला दिनांचा नाथ, लक्ष्मीपती. बर तू आंधळ्या पांगळ्यांचा दाता आहेस, तू पद्मनाभ आहे. पण तुझ्याकडे जगातलं सुख तुझ्या चरणावरती वस्ती करून एकवटलेलं आहे. कारण या जगामध्ये जे सुख आहे ते तुझ्या जवळ आहे, आणि तुझ्या जवळचं सुख कसं आहे ते वस्ती करून वास्तव्य करणार आहे. मला तिथे राहू दे, दुसऱ्या चरणात विनंती. सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी. ओ सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी. जय हो. सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी. मज ठेवी तेची ठाई, मज ठेवी तेची ठाई, मज ठेवी तेची ठाई, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, सुख वसे तुझे पायी, जय हो. शाबास. तुझे पायी. सुख बसे तुझे पायी, मज ठेवीत ठाई, मज ठेवीत ठाई, मज ठेवीत ठाई. सुख वसे तुझे पायी, मज ठेवीत ठाई, मज ठेवीत एकदा जरा वाजवा बाबा. काय माणसं आणले तुम्ही. दिनेश बाबा धन्यवाद. वाह तुकाराम बाबा. आणि गोड म्हणले, एकदम गोड. काय होतं, जे काम करायचंय ते चांगलं केलं ना, मग मजा येते, आनंद भेटतो. वाह. सुख पाहिजे असेल तर काय करावं लागेल. महाराज म्हणाले, हे देवा आम्हाला कळालं, कारण तुझ्या चरणावरती सुख ते आहे. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. तुकोबारायांचं पाठ फार सुंदर आहे. तुकाराम महाराज असं म्हणाले नाही, सुख वसे तुझे पायी म्हटले, सुख आसे तुझे पायी नाही म्हटले. कारण सुख आसे म्हणाले असते तर आशेला सापेक्ष शब्द नसे आहे. आशे शब्दाला नसे. या ठिकाणी सप्ताहाला सगळेजण माणसं कीर्तनाला आलेले असे, पण कीर्तन झाल्यावर मंडपात येणे करून सोडून दुसरं कोणीच नशे सापेक्ष शब्द आहे दिनेश बाबा. म्हणजे कीर्तनात सगळेजण मंडप भरलेले असे, पण कीर्तन झाल्यावर फक्त वेणेकरीन टाळकरीच असे भजनावाले. कारण आशेला सापेक्ष नशे शब्द आहे. पण सुख जर आसे म्हणाले असते तर ते सुख आज आहे उद्या नाही असं झालं असतं. तुकाराम महाराज असे म्हणाले नाही, सुख वसे तुझे पाय. वसे म्हणजे किती सुंदर आहे. आपल्या गावात एखादा पाहुणा आलेला असे, सप्ताह झाल्यावर इथं
नसे. डुगरे साहेब, पाहुणा आलेला असे पण इथं कीर्तन झाल्यावर पंढरीनाथ बाबा तो नसे. मग आलेला असे नसे हे आपल्याला माहिती आहे. मंडप आता कीर्तनाला दिलेला असे, कीर्तन झाल्यावर नसे. चित्रीकरणवाले, तुम्ही इथं आता असे पण कीर्तन झाल्यावर नसे. म्हणजे बरोबर आहे की नाही? महाराज इथं आज आलेले असे, उद्या इथं नसे. म्हणजे पण वशे शब्द फार सुंदर आहे. एखाद्या गावात आपला पाहुणा आला, पाहुण्याला इथे आवडलं आणि त्याचे स्वैरी संबंध चांगले असले आणि त्याला जर तुम्ही 1 एकर जागा त्याच्या नावावर लिहून दिली आणि त्याने सुंदर असणारी वस्ती तिथं बांधली आणि आमचे आचार्य जगद्गुरु लभितकर बाबांच्या हस्ते पूजन केलं आणि ती वस्तू सुंदर वास्तव्य वस्तू झाली आणि सुंदर घर झालं. त्या घरामध्ये वास्तव्य केलं आणि आता वास्तव्य करून तो राहायला लागला. आता म्हणता येईल का पाहुणा आलेला असे? जागा तुम्ही दिली, पाहुणा दुसरा होता, नावावर करून दिली, त्याने सुंदर वास्तू बांधली आणि वास्तूमध्ये वास्तव्य केलं आणि बाबांच्या हस्ते गृहप्रवेश झाला. आता असे म्हणता येणार नाही, आता वसे. आता त्याचं वास्तव्य झालं, आता तो वास्तव्याला आहे. तसं सुख देवाच्या चरणावरती वस्ती करू नये. देवाने तिथे जागा दिलेली आहे आणि ते सुख तिथे वस्ती करून वास्तव्य करतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले, सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. मला तिथे राहू दे, तुझ्या चरणाची सेवा घडू दे. आता कळालं देवा, पण तू आज जर पाहिलं माझी अपेक्षा फार छोटीशी आहे, अल्पशी आहे, पण तू देणारा या जगातले उदार आहे, त्यांचा राणा आहे. माझी अल्प ही वासना वासना, माझी अल्प ही वासना वासना, माझी अल्प ही वासना वासना, माझी अल्प ही वासना. टाळ टाळ. माझी अल्प ही वासना 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 वासना, माझी अल्प ही वासना. माझी अल्प ही वासना, माझी अल्प ही वासना. तू उदारांचा राणा, तू उदारांचा राणा राणा राणा, सुख बस तुझे पायी पायी, सुख बसे तुझे पायी. तो उदारांचा राणा, जय हो. सुख बस तुझे पायी. सर्वांनी वरहत करा आता प्रेमाने. विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. हरी जय जय. सर्वजण टाळी वाजवून प्रेमाने म्हणा, हरी जय जय हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी जय टाळी टाळी सर्वांचे. हरी जय जय ढोपार कुमार, जय जय विठोबार, हरी जय जय ढोपार, हरी जय जय. हा साळकरी. हरी जय जय हरी हरी जय टाळी टाळी जय ढोबार हो बार को, जय ढोबार को, जय ढोबार को.
शोभाय कुमार माझी अल्पही वासना तू तो उदारांचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई हे देवा हे ईश्वरा हे लक्ष्मी वल्लभा मी तुझ्याकडे काही अपेक्षा जगत कल्याणाकरता घेऊन आलो देवा अपेक्षा घेऊन आलो ती पूर्ण कर अपेक्षा माझी छोटीशी अल्पशी इच्छा आहे पण तू उदारांचा राणा जगात सर्वश्रेष्ठ असल्यामुळे मी तुझ्याकडे विनंती केली देवा आणि ते सुख आम्हाला प्राप्त होण्याकरता आम्ही हात जोडून कळकळीची विनंती करतो हे जगत सुखी झालं पाहिजे मी एकटा सुखी होऊन चालणार नाही माझा परिवार सुखी होऊन चालणार नाही माझं गाव सुखी होऊन चालणार नाही तालुका जिल्हा देश नाही तर आमच्या संतांची भूमिका आहे अवघाचा संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक प्रतिज्ञा केली बाहुलीने हा हे जग सुखी व्हावं हा संसार सुखी व्हावा आणि ते सुख प्राप्त करण्याकरता आम्हाला भजन करावं लागेल भक्ती करावी लागेल नामस्मरण करावं लागेल तेव्हा आम्हाला ते सुख प्राप्त होणार आहे म्हणून 1 मिनिट आपण सर्वजण संकीर्तन करूया हरे सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवून अगदी भजन म्हणायचं आहे नटवर नागर नंदा स्वर वाढवा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा सर्वजन म्हणा नटवर नागर नंदा एक टाळी सर्वांची टाळी भज मन गोविंदा नटवर नागर ए नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा हे बघा टाळी वाजवून आपण सर्वजण म्हणा सर्वजण अगदी 1 मिनिट नटवर नागर नंदा भजो मन गोविंदा नागर नंदा तोही नटवर तोही नागर नटवर कोई तोही नटवर तोही नागर नटवर तोही नागर तोही तो बाल मुकुंदा ए तोही तो बाल मुकुंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा सब देवों में कृष्ण बड़े है हाँ सब देवों में कृष्ण बड़े है जीव तारा बीता चंदा ए जीव तारा बीता चंदा भजोर मन गोविंदा नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा सब सखियन में राधा जी बड़ी है सब सखियन में राधा जी बड़ी हाँ सब सखियन में राधा जी बड़ी है सखियन में राधा जी बड़ी जीवन नदिया बीच गंगा ए जीवन नदिया बीच गंगा भजोर मन गोविंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा नटवर नागर नंदा गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी भजन करून सुख प्राप्त करायचं आहे नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा तोही नटवरा तोही नागर तोही तो बाल मुकुंदा भजोरे मन
गोविंदा नटवर्णागर नंदा. त्या भगवंताचं भजन भक्ती आपल्याला प्रत्येकाला प्राप्त व्हावी आणि मग त्याच्याजवळ सुख आहे. भजनाच्या जोरावर आम्ही जर त्याच्याकडे गेलो, जर जसा मनुष्याने काम केलं, ड्युटी केली तर मालक पगार देतो, तसं आम्ही चांगली ड्युटी जर ईश्वराची केली, अन्नदानाची असेल, सेवेची असेल, व्रत वैकल्याची असेल, उपासनेची असेल, भजन भक्तीची असेल, तर आमचा जगतपती मालक आम्हाला पगार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवन सफल करण्याकरता आम्हाला सुख पाहिजे असेल तर भजन प्रत्येकाने केलं पाहिजे. कुठेही करा, केव्हाही करा, कुणी करा. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, गोविंदा गोविंदा जय जय गोपाल गोविंद, गोविंदा गोविंदा जय जय गोपाल गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. माणसं जिथे बसलेले असतील, जिथे असतील, कामामध्ये काम, काही म्हणा राम नाम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करता करता नामस्मरण करा. आमच्या संतांनी केलं. माझे गुरुवारी नारायणगिरी महाराजांनी शेवटच्या सोसापर्यंत भजन केलं. हे बोट त्यांचं फिरत असेच महाराज, हे बोट फिरत असायचं. कारण 4 वाणे, 4 खाणे, 4 वेद, 4 मुक्त आहे. आणि महाराज हे सगळं करत असताना जे परापशंती मध्यमा वैखरी आहे, या वाण्या ज्या आहेत, मध्यम आणि संत जप करतात, वैखरीनी बोलत राहतात. आपल्याला माहिती आहे संतांचा अधिकार, कंठी धरिला कृष्ण मणी, पण अवघाजनी प्रकाश. ही अवस्था ज्यांना प्राप्त होते ते संत असतात, सदैव जप करतात. आपण सुद्धा भजन करत असेल, आमच्या सकू बहिणी, जण्या बहिणी, बहिण्या बहिणी, या सगळ्या सकळ संत महिलांनी काय केलं? भजनच केलं महाराज. काम सोडून केलं नाही, संसार सोडून केला नाही. किती सुंदर भूमिका आहे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दळण मी दळीन पीठ मी भरीन, दळण मी दळीन पीठ मी भरीन, सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला. ए विठ्ठला ये, म्हणजे संसार करता करता ये वो कानाई मी दळीन एकली. या सगळ्या भावना जर इथं पाहिल्या, म्हणजे संसार करता करता आमच्या माता भगिनी स्वयंपाक करत असेल, पीठ मळत असेल आणि स्वयंपाक त्या पोळ्या लाटत असेल, तेव्हा सुद्धा आपण भजन करू शकतात. नाहीतर बऱ्याच ठिकाणी संस्कार जर अन्नमय असेल तर किचन मध्ये चपला घालून स्वयंपाक करतात आणि पिक्चरचे गाणे लावून जर स्वयंपाक झाला बाबा, तर काय संस्कार जाणार आहे त्या अन्नामध्ये? तिथे जर आम्ही हरिपाठ म्हटलो, काकडा म्हटलो, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवूनिया, कर कठावरी ठेवूनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर शेची ध्यान, आवडे निरंतर शेची ध्यान. ते बाबा मला यांचं मोह आवडेना. एवढे गोड वाजवणारे भेटले. दिनेश बाबा, मनापासून धन्यवाद देतो. बर का, भजन भक्ती केली पाहिजे, त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने सुख नाही. म्हणून काम करता करता उंडा घेतला, मळवला, आणि तो बेलणं इतकं काय म्हणते इकडे वरचा असतं ते बेलणं किंवा लाटणं खालचा असतो तो पाठ, आणि त्याच्यावर तो उंडा ठेवला आणि लाटायला सुरुवात केली ना, तेव्हा माता भगिनींना भजन केलं पाहिजे. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. पोळी लाटायची आणि भजन चालू द्यायचं. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. भजन करता करता जर स्वयंपाक केला,
त्या अन्नामध्ये संस्कार येतील आणि अन्न खाऊन माणसाची बुद्धी पवित्र होईल आणि पवित्र झाली तर भजन भक्ती घडेल आणि देवाच्या चरणापाशी जाऊन सुख प्राप्त होईल. हे सुख मिळण्याकरता आम्ही संसारामध्ये प्रयत्न करत आहोत, व्यवहारात प्रयत्न करत आहोत. बंगला बांधला म्हणजे सुख मिळेल, एक घराचे 10 घर झाले म्हणजे सुख मिळेल, एक गाड्याच्या 10 गाड्या झाल्या म्हणजे सुख मिळेल. नाही बाप, संसारामध्ये ते सुख नाही. संसाराच्या तापाने आम्ही सर्वजण तापलेलो आहोत आणि जे सुख आम्हाला वैभव रूपाने भेटलेलं आता त्याचं रोगात रूपांतर झाल्यामुळे पीडा होऊ लागली. हे विश्वरा तू धावून ये. जे सुख आम्हाला प्राप्त झालं, भोग आम्हाला प्राप्त झाले, वैभव आम्हाला प्राप्त झाले, त्या भोगाचा आता पीडा होऊ लागली. हे देवा धावून ये, आम्हाला तुझ्या चरणापाशी राहू दे. शेवटच्या चरणात तुका म्हणे भोगे, 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 तुका म्हणे भोगे. पीडा केली धाव वेगे, पीडा केली धाव वेगे. सुख वसे तुझे पाये, तुझे पाय. सुख वसे तुझे पाये, तुझे पाय. पीडा केली धावे वेगे, पीडा केली धावे वेगे. हा पीडा केली धाव वेगे, सुख वस तुझे पाय. सुख वस तुझे पाय. मज ठेवी तेची ठाई, मज ठेवी तेची ठाई. तेची ठाई मज ठेवी तेची ठाई. मज ठेवी टाई, मज ठेवी टाई. सुख वसे तुझे पाय. सुख वस
कसे बसे तुझे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख बसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने 6 ते 8 ची वेळ आपली आहे, परंतु थोडासा विलंब झाल्यामुळे अर्धा तास बाबांनी मला वाढून दिला आणि म्हणून इथे 25व्या वर्षातील हे रौप्य महोत्सव आदरणीय आचार्य आपल्या सर्वांचे महाराष्ट्रातील एक थोर संत म्हणून आज त्यांचं नाव आहे ते आदरणीय आचार्य जगद्गुरु रामकृष्ण बाबा लवितकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या मार्गदर्शनाने गेले 25 वर्ष आज या नामसप्ताहाला पूर्ण होत आहे. अर्थात रौप्य महोत्सव आजचा इथे आहे आणि बाबांनी खऱ्या अर्थाने अडबंगनाथ महाराजांना आदेश देऊन इकडे आणलं त्याबद्दल बाबाला धन्यवाद देतो. आणि म्हणून इथे पांढरोली म्हणून तुमच्या भागात आहे तिथे सप्त्याला मी आलो होतो, बोलून गेलो. या ठिकाणी आमचे पंढरीनाथ बाबा आहेत, शंकर बाबा तेही आहेत आणि कचरू पाटील तुम्हाला धन्यवाद देतो, गावातील ज्येष्ठ व्यक्ती आहे. आपण सर्वजण टाळकरी वादक गायक सर्व मंडळी भजनी मंडळी चोपदार महाराज आणि आमचे दिनेश महाराजांना मात्र अगदी हृदयात घर केलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. जोरात टाळ्या वाजून जरा. आणि गायनाचार्य तुम्ही सुद्धा एवढं आनंदाने मला मदत केली. नाही तर प्रमाण काय होतं, काही काही कीर्तनकाराला नवीन जर महाराज असले ना गायनाचार्य असले की काय करतील सांगता येत नाही. पण इथं सगळं चाकूरच आहे, कारण कीर्तनकाराचं प्रमाण पाठ नाही असं नसतं. बरोबर, पण ते जास्त जर दिले तर गोंधळ होतो. 5-7 मिनिटातून एक असेल तर मजा येते. दूध तापलं नाही तरी खराब होतं, पण जास्तच तापलं तर उतू जाऊन व्हायला जातं, ते जास्तही चालत नाही. बाबाने असे संस्कार इथे दिल्याबद्दल धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्या अडबंगनाथ संस्थांचे बिनेकरी रमेश महाराज पारखे आणि कनुलीचे सगळे मंडळी इथं आले. त्यांचे बंधू पारखे सर आहे, ते इथे देवळाली कॅम्पला मोठे शिक्षक प्राचार्य आहेत आणि ते मला भोजनाकरता बाबांच्या आज्ञेने नेण्याकरता ही सगळे मंडळी आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आमच्या शीतलताई आणि महालेताई त्याही या ठिकाणी नाशिकहून आल्या आणि आमचे खरास सर इथं संगमनेरहून आले. बाकीचे साहेब मला नाव माहीत नाही. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. विशेषतः सर्वांना धन्यवाद देऊन बाबांना विशेष धन्यवाद देतो. आज आपण देहूला जाणार होते, पण माझ्या प्रेमास्तव इथे राहिले याची जाणीव मला आहे. बाबांकरता विशेष धन्यवाद. झालेली सेवा ईश्वराच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो आणि या ठिकाणी विनंती करतो सर्व जय विठ्ठल होईल. 2 मिनिटं खाली बसा, बाबांचं मार्गदर्शन आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.